श्रीकृष्ण जन्मकथा। मथुरा नगरीचा राजा कंस खूप क्रूर होता। तो नेहमी आपल्या शक्तीचा आणि संपत्तीचा माज दाखवत असे। लोकांना त्याची भीती वाटायची। कंसाची बहीण देवकी, तिचा विवाह शूर योद्धा वसुदेवाशी ठरला। कंसाने स्वतः त्यांच्या विवाहाचा रथ चालवून त्यांना वाजत गाजत सासरी सोडायला निघाला। रस्त्यात अचानक आकाशवाणी झाली, अरे कंसा, ज्या बहिणीला तू इतक्या प्रेमाने सोडायला चालला आहेस, तिचा 8वा पुत्र तुझा वध करेल। ही भविष्यवाणी ऐकून कंसाने तत्काळ देवकी आणि वसुदेवांना पकडले। त्यांना एका अंधाऱ्या दगडी तुरुंगात कैद केले। त्यांच्या भोवती कडक पहारा लावला। देवकीला प्रत्येक वेळी पुत्र झाल्यावर लगेच कंस येऊन त्या निष्पाप बालकांना निर्दयपणे मारून टाकत असे। अशा प्रकारे 6 बालकांचा वध झाला होता। 7वे बाळ बलराम अद्भुत पद्धतीने अदृश्य झाले। आता देवकीला 8व्या बाळाची चाहूल लागली। कंस पूर्वीपेक्षा अधिक चिंतेत आणि घाबरलेला होता। श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री घनघोर वादळात तुरुंगात एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला। हे बाळ म्हणजे साक्षात भगवान विष्णू होते। बाळकृष्णाने चतुर्भुज रूप दाखवून आईवडिलांना सांगितले की मला गोकुळात नंदबाबांच्या घरी घेऊन जा। तत्काळ तुरुंगाची दारे उघडली आणि पहारेकरी झोपले। वसुदेवांनी बाळाला एका छोट्या टोपलीत घेतले। ते बाळ कृष्णाला घेऊन तुरुंगातून बाहेर पडले। बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता। त्यांना यमुना नदी ओलांडायची होती, जी दुथडी भरून वाहत होती। पण जसजसे वसुदेव पुढे सरकले तसतसे नदीचे पाणी कमी होत गेले। नागराज शेषाने बाळावर फणा धरून छत्रीप्रमाणे संरक्षण केले। वसुदेव गोकुळात नंदबाबांच्या घरी पोहोचले। यशोदा माईंच्या शेजारी आपले बाळ ठेवून त्यांच्या झोपलेल्या कन्येला घेऊन ते लगेच परत निघाले। तुरुंगात परत येऊन वसुदेवांनी यशोदेच्या कन्येला देवकीजवळ ठेवले। तत्काळ तुरुंगाचे दरवाजे आणि साखळ्या पूर्ववत बंद झाले। पहाटे कंस मुलीला मारायला आला।